भरपूर लोकांना असं वाटतं की माझ्याकडे गाडी, बंगला, नोकर-चाकर, गडगंज संपत्ती असावी. त्यामुळे आजकाल सर्वच जण कमी वेळेत कमी मेहनत करून शॉर्टकटमध्ये लवकर कसं श्रीमंत होऊ हे पाहतात. देवभक्ती, मेहनत करून आहे त्या परिस्थितीमध्ये सुखाने राहावे असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळं मला कितीतरी लोक मेल करून कमेंटमध्ये तात्काळ काम करेल, भरभराट होईल, शत्रूचा नाश होईल असं काही भेटेल का, असं 100%मधील 80% लोक बिनधास्तपणे विचारतात. जिथं यश आहे तिथे अपयशी आहे. ज्याप्रमाणे काही वस्तू म्हणजेच बायंगी, चेडा, चेटूक, भारलेलं लिंबू, तावीज, गंडे किंवा दोरे, तामसिक विधी अशा अनेक वस्तू घेऊन तुम्ही तुमची पिढी किंवा ह्याच तुमच्या आयुष्यात 30 ते 40 वर्षे सुखाने राहू शकता. पण नंतर ह्याच गोष्टींचा फार त्रास होतो. जे आहे तेही राहत नाही. आणि हे कितीही पटवून सांगितले तरी लोक काय ऐकत नाहीत. मोह माणसाला कधीही सोडत नसतो. गेल्या 3 महिन्यात 15 ते 16 जणांनी तरी मला विचारले की आमच्याकडं अमुक तमुक असा माणूस आहे आणि तो अशा वस्तू देतो, किंमत 30-40 हजारांपासून पुढे आहे. वस्तू आम्ही काय करून घेऊ, काय होणार तर नाही. शहाण्याला शब्दांचा मार. त्याप्रमाणे जो तो समजतो, पण जे ऐकत नाहीत त्यांना हो करून मोकळं सोडावं लागतं. भरपूर लोक असे आहेत की त्यांची फसवणूक झालेली आहे. मुळात इथं जो खरा असतो त्याचं कधीही ऐकायचं नाही, त्याच्या कधीही नादाला लागायचं नाही असं लोकांनी ठरवलेलं आहे. आता आपल्या चॅनलचंच उदाहरण घ्या. विविध विषयांवरचे व्हिडिओ बनवून देखील ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. हा विषय वेगळा. पण अशा लोकांना फसवण्यासाठी मग हे बकरे टपूनच बसलेले असतात. आणि एकदा का सावध हाती लागलं की ते बरोबर जाळ्या तोडतात. पोस्टला रंग देऊन कोणी कमेंट केली की त्रस्त लोक हे ते भुलतात आणि मग इथंच फसतात. आणि अशी फसवणूक करणारे बरेच जण आहेत. पण ह्या चुकीच्या मार्गातून लोकांना फसवून खालेला पैसा कोणालाही पचत नाही. उलटी होते. आता वेळ त्यांची चांगली जाते, पण कर्म कधीच कोणी माफ करत नाही. मरताना त्यांचा शेवट फार वाईट होतो. फसवणूक करणारा त्याचा संसाराची राख रांगोळी होते. देव फार कठोर शिक्षा देतो. या गोष्टी असतात त्या आता तुमच्या थोड्या काळासाठी साथ देतील. त्याचा त्रास आपल्या मुलांना भोगावा लागेल. आता हे सगळं सांगायचं कारण की तुमची देवाच्या शक्तीप्रती, त्या माणसांप्रती श्रद्धा असावी. बाहेरची बाधा जर असेल तर त्याला देव ऋषीच काढू शकतात, पण तो सिद्धपुरुष सुद्धा खरा असावा. पण एखाद्याच्या प्रती अंधश्रद्धा नसावी. तुम्ही देवभक्ती, नामस्मरण करा, तुमच्या आईवडिलांची सेवा करा, मेहनत करा, वर्तन चांगलं ठेवा, व्यायाम करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आचरण आहे ते शुद्ध ठेवा. आता इथं फक्त थोडी बोटावर मोजण्या इतपतच सिद्धपुरुष साधक आहेत. बाकी हवेत दंड थोपटणारेच भरपूर आहेत. तेव्हा तुम्ही वेळेस सावध व्हा.